नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बालपणापासून एक शब्दावली ऐकत आलो. पुढल्या काळात पत्रकार झालो. त्याचा वापर पण भरपूर केला. ती शब्दावली आहे म्हणजे रान उठवणे. अगदी पहिल्यांदा हा शब्द ऐकला तेव्हा मला कळायचं नाही. मी मुंबईत जन्माला आलेला, मुंबईत वाढलेला. जेव्हा हे शब्द कळायला लागले तेव्हा त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तो रान उठवणे याचा अर्थ असा, की आता कुठे बिबट्या आला, लांडगा आला, तर मग वनविभागाला कळवतात आणि वनविभागाचे जे वनरक्षक वगैरे असतात, ते येऊन असले बिबटे किंवा कोण असतील वाघ, नरभक्षक वगैरे त्यांना पकडून परत जंगलात सुरक्षित सोडण्यासाठी एक पिंजरा लावतात, सापळा लावतात आणि त्याच्यात तो अडकतो आणि हलवला जातो. पण पूर्वीच्या काळात असं होत नव्हतं. त्या काळामध्ये अशा वन्य प्राण्यांची आणि प्रामुख्याने मानवी वस्तीच्या भागात घुसून धुमाकूळ घालणाऱ्या वन्य पशूंची किंवा श्वापदांची शिकार केली जायची. आणि आपण अगदी जुन्या काळातले सिनेमा वगैरे बघितले तर ज्याच्यामध्ये सरदार, राजे, रजवाडे, जमीनदार, जहागीरदार असल्यांचे महाल, वाडे बघतो, तर त्याच्या भिंतीवर असे हरणाचे, वाघाचे जे काही मुखवटे असतात किंवा मुंडकी असतात ती लावलेली असतात, कारण त्यांनी त्याची शिकार केली वगैरे. तर ते शिकार करायचे म्हणजे धावत धावत त्या श्वापदाच्या मागे पाठलाग करत जायचे आणि शिकार करायचे असं नाही. तर साधारणतः त्या भागामध्ये असला वाघ वगैरे काहीतरी आलाय हे कळल्यानंतर त्याची शिकार करण्यासाठी असला जो शिकारी असेल तो एक माचण बांधायचा. म्हणजे असं छोटस स्टेज सारखं रानात बांधलं जायचं आणि जो आडोसा असायचा आणि त्याच्यावर गोळी झाडणारा जो शिकारी असेल, राजा असेल, सरदार असेल, जो कोण असेल, तो नेम धरून बसलेला असायचा, दबा धरून बसलेला असायचा. आणि बाकीच्या जंगलामध्ये असं श्वापद, असा वाघ, सिंह कोण असेल तो कुठे दडी मारून बसलाय त्याचा अंदाज घेत घेत गावातले लोक शक्यतो रात्रीच्या, संध्याकाळच्या अंधाराच्या वेळेला रान उठवायचे. म्हणजे घरातली भांडी डबडी काही मिळेल ते घेऊन आणि मशाली वगैरे घेऊन फार मोठ्या परिघात पसरलेल्या आडोशाला कुठे असेल तर त्याला घाबरवायचं. त्यासाठी डबडे, भांडी वाजवली जायची आणि त्याला त्या आवाजाने तो गडबडला की तो धावत सुटणार. मग अशा श्वापदाला पळवत 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 जिथे माचण मारलेला आहे आणि जिथे शिकारी दबा धरून बसलेला आहे त्याच्या टप्प्यात घेऊन यायचा आणि तो गोळी झाडायचा आणि त्याची शिकार करायची. तर त्याला रान उठवणे म्हणतात. म्हणजे दडी मारून बसलेल्या श्वापदाला शिकाऱ्याच्या टप्प्यामध्ये आणण्यासाठी जो हलकल्लोळ माजवला जातो, गदारोळ केला जातो, त्याला रान उठवणे म्हणतात. आणि शिकार अशी व्हायची. अलीकडच्या काळात शिकारीवरणी बंदी आहे. पण हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या भाषेत बंगालची वाघीण एकाकी लढते आहे वगैरे वगैरे, त्या वाघिणीची शिकार जी झालेली आहे त्या वाघिणीची शिकार कधीही होऊ शकत नाही असं बंगालच्या भद्रलोक आणि देशभरच्या भद्रलोक बुद्धिजीवींना वाटत होतं. की ममताला हरवणं सोपं नाही. ते मोदींनी इकडे तिकडे थोडं करावं, हिंदुत्व वगैरे सगळं ठीक आहे, पण बंगालमध्ये इतका पुरोगामी विचार रुजलेला आणि माजलेला आहे की त्या विचारांच्या जंगलामध्ये दडी मारून बसलेल्या किंवा कधी कधी उघडपणे येऊन धुमाकूळ घालणाऱ्या ममता नावाच्या वाघिणीची शिकार मोदी किंवा शहा करू शकत नाहीत याची सगळ्यांना खात्री होती. पण बघता बघता 4 मेला जेव्हा ही वाघीण घायाळ होऊन पडली, रक्तबंबाळ होऊन पडली, नुसती सत्तेतून बाहेर फेकली गेली नाही तर लागोपाठ 200 आमदार निवडून आणणारी ममता दिदी ही 100च्या खाली अडकली. तिच्या जवळजवळ तिप्पट
भाजपला किंवा आमदार मोदी शहांना आमदार मिळाले, ते का मिळू शकले? ममता दिदीची शिकार, वाघिणीची शिकार झालीच कशी, असा अनेक बुद्धिजीवींना किंवा राजकीय विश्लेषकांना पडलेला प्रश्न आहे. तर ती शिकार झाली ही वस्तुस्थिती समजावणं मला अगत्याचं वाटलंय, आणि म्हणून मी आजचा विषय करतोय. आणि ते रान उठवण्यापासून मी सुरुवात केली. पण रान कोणी उठवलं? रान कोणी उठवलं? गदारोळ तो कुठेच नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत 4 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत कोणी राजकीय विश्लेषक बोलायचं धाडस करत नव्हता की ममता दिदीचा बंगालमध्ये पराभव होऊ शकतो. राजकीय पक्ष, नेते, विचारक या सगळ्यांचा दातखीळ बसलेली होती. वाघिणीची दहशत काय होती बघा, की प्रदीप गुप्ता सारखा ऍक्सिस माय इंडियाचा मोठा सेफॉलॉजिस्ट, जो गेल्या कित्येक वर्षापासून एक्झिट पोल काढतो आणि त्याच्या आकडे बरोबर ठरतात, जवळजवळ 100 पैकी 95 वेळेला त्याचे अंदाज बरोबर आलेत, असा प्रदीप गुप्ता सुद्धा दातखीळ बसली म्हणून बोलायला तयार नव्हता. ऐन क्षणी 29 तारीखला दुसऱ्या फेरीचं मतदान झाल्यानंतर बाकीच्यांचे एक्झिट पोल आले आणि सगळ्यांची अपेक्षा होती की आता प्रदीप गुप्ताने अंदाज द्यावेत, कारण तो सगळ्यात मास्टर. पण 30 तारीखला संध्याकाळी प्रदीप गुप्ताने जाहीर केलं की मी या वेळेला बंगालचा एक्झिट पोल देणार नाही. आणि त्याचं कारण जे सांगितलं त्याने, की बंगाल मधला मतदार तोंड उघडून बोलायला तयार नाही, त्याने कोणाला मत दिलं, कसं मत दिलं, का मत दिलं. आणि मग ताबडतोब ज्यांना आपली अक्कल पाजळायची असते त्यांनी बघा, मोदी आणि अमित शहा यांची एवढी दहशत आहे की प्रदीप गुप्ताला आपला एक्झिट पोल देण्यासाठी सुद्धा दिल्लीच्या बादशहांनी, मोदी शहांनी प्रतिबंध केलेला आहे. पण समोर आलं तेव्हा कळलं की जसा बंगालचा मतदार तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहिला, तीच गोष्ट प्रदीप गुप्ताची होती. प्रदीप गुप्ताचे जे काही सहकारी कर्मचारी काम करत होते त्यांना देखील ममता आणि ममताच्या गुंडांची इतकी दहशत होती की त्यांनी सर्वे करायलाही नकार दिला, कारण लोक बोलत नाहीत, 80% लोक बोलत नाहीत. असो, शिकार कशी झाली, तर ती शिकार समजून घेण्यासारखा विषय. ममता दिदीचे शीर्षक बघितलं तर तुम्हाला कळलं असेल की मोठा भाईने शिकार केली. मोठा भाई म्हणजे अमित शहा. आणि गेल्या कित्येक वर्षात, 10-12 वर्षामध्ये भाजपच्या सगळ्या निवडणुकांचे रणनीतिकार अमित शहा आहेत, हे लपून राहिलेलं नाही, उघड सत्य आहे. आणि तेच बंगालची निवडणूक 5 वर्षापूर्वी लढले होते आणि आताही लढले होते. आणि त्यामुळे शिकार झाली असेल तर ती मोठा भाईने केली असंच म्हणावं लागतं. पण ती केली तर कशी केली? आवाज नव्हता, गदारोळ नव्हता, रान उठवलेलं दिसत नव्हतं. तर मित्रांनो, अनेकदा शिकार अशी होते की रान उठवलं जात नाही. एखाद्या जनावराचे हातपाय असे बांधून टाकतात, त्याला अशा प्रकारे सापळ्यात अडकवतात की त्याला पळून जाणं शक्य नसतं. ममता दिदीची शिकार एका पिंजऱ्यामध्ये हातपाय बांधलेल्या श्वापरासारखी झालेली आहे. ममता दिदीची किंवा बंगालच्या वाघिणीची जी शिकार झाली ती पळापळ करून रान उठवून झाली नाही. ममता दिदीची शिकार अतिशय सहजगत्या मोठा भाईने केली आहे. आणि म्हणून मोठा भाईने 200च्या पुढे आमदार निवडून आणले आणि ममता दिदीला 100चा आकडा सुद्धा गाठता आला नाही. कारण ममता दिदीचे हातपाय इतके बांधून टाकलेले होते की निवडणुकीमध्ये ममता दिदी हातपाय झटकत होत्या. सुप्रीम कोर्टापासून, निवडणूक आयोगापासून, हायकोर्टापासून, जाहीर सभेत, मंचावर हातपाय झटकत होत्या. पण ज्या दोरखंडांनी बंदिस्त करून टाकलं होतं, जेर बंद करून टाकलं होतं ममता दिदीला, तो कितीही आटापिटा करून त्यातून त्यांची सुटका होत नव्हती. पण गंमत तुम्हाला अशी सांगायची आहे की
ममता दिदीचे हातपाय बांधणारे कोणीही भाजपवाले नव्हते. अमित शहाच्या विशेष मर्जीतले कोणी नव्हते. ममता दिदीची सहजगत्या शिकार मोठा भाईनं शक्य व्हावी यासाठी जणू काय देशभरच्या आणि प्रामुख्याने बंगालच्या मीडियाने ममता दिदीचे हातपाय बांधून टाकण्याचं महत्वाचं कार्य अमित शहा यांच्यासाठी पूर्ण पडलं. आणि दोरखंडाने ममता दिदींना बांधण्यात आलं असेल, हात पाय तोंड मुसक्या बांधल्या असतील, तर त्या दिसत पण नव्हत्या. दिसणार कशा? खुद्द ममता बॅनर्जींना कळत नव्हतं की आपल्या मुसक्या बांधलेले आहेत, आपले हातपाय बांधलेले आहेत. त्या मुसक्या म्हणजे खोटा प्रचार होता. धादांत खोट्या बातम्या दिल्या जात होत्या. बंगालमध्ये ममता दिदींना कोणी हरवूच शकत नाही, हा जो एक भ्रम होता, हे सगळ्यात मोठं दोरखंड होतं. हा सगळ्यात मोठा सापळा होता, जाळं होतं, ज्या जाळ्यामध्ये ममता दिदी इतक्या गुरफटल्या होत्या की त्यातून त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. ममता दिदीचं केडर, ममता दिदीची संघटना, त्याच्यासमोर संघाने गेल्या 5 वर्षात तिथे काय काम केलं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कसं आवाज न लागू देता काम केलं, याचा थांग पत्ता मीडियाला नव्हता. आणि मीडिया सुद्धा ममता दिदीला त्या भ्रमामध्ये बागडायला मदत करत होता. मित्रांनो, मी एक हिंदी का मराठी व्हिडिओ केला, मला आठवत नाही, पण केला होता. एक कोणतरी बंगाल बाहेरचा माणूस बंगालमध्ये गेला होता आणि टॅक्सीने फिरत होता. त्या टॅक्सीचा ड्रायव्हर मोहम्मद नावाचा एक मुस्लिम होता कोलकात्यामध्ये, आणि त्याच्याशी झालेला आपला संवाद त्या माणसाने इंटरनेटवर टाकला होता, युट्यूबवर टाकला होता. तो ऐकला आणि मी त्यावर व्हिडिओ केला होता की दिवसा जे ममता दिदीच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या आसपास बागडत असतात, ते काळोख पडल्यानंतर संध्याकाळी RSSच्या आणि भाजपच्या गोटात जाऊन बसलेले असतात, असं त्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं. आणि ते सत्य होत. आणि त्यामुळे मीडिया दिवसभर तृणमूलच्या काँग्रेसमध्ये असताना तिथे जे लोक दिसत होते ते सगळेच्या सगळे भाजपसाठी काम करत होते. पण मीडियाच्या नजरेत येऊ नये म्हणून अंधार पडल्यानंतर भाजपच्या गोटात जात होते. आणि वरवर दिसणारी गोष्ट, तृणमूल किती ताकद आहे, किती भक्कम आहे, ममता दिदी विरुद्ध चकार शब्द बोलण्याची कोणाची हिंमत नाही, या बातम्या ज्या माध्यमात रंगवल्या जात होत्या, ते धादांत खोटारडेपणा होता. आणि त्या खोटारडेपणावर माध्यमातून येणाऱ्या कुठच्याही बातमीवर बंगालच्या मतदाराचा काडीचाही विश्वास नव्हता. आणि त्याची साक्ष 23 आणि 29 एप्रिलला झालेल्या मतदानातून मिळाली. SIRचं केवढं कारस्थान, SIR मध्ये ममता दिदीच्या मतदारांचे नावं काढली गेली, हा सगळा जो खोटा नाटा प्रचार चालू होता, त्याची साक्ष 23 आणि 29 एप्रिलला मिळाली. एवढ्या प्रचंड 93 लाख 1 कोटी वगैरे नावं कापली गेली आणि ममताला हरवण्याचे डावपेच खेळले गेले असं म्हटलं गेलं. त्यानंतर 2 फेऱ्यांमध्ये झालेलं मतदान हे 90% अधिक विक्रमी मतदान झालं. तिथेच कळतं की बंगालमधून येणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या पुरोगामी माध्यमातल्या बातम्या ह्या धादांत खोटारडेपणा होता. तो बंगालच्या मतदाराला कळत होता. त्याने SIRचा कांगावा, ममताचा आटापिटा बघितला होता. पण ज्या वेळेला मतदानाची संधी मिळाली आणि कडेकोट सुरक्षा केंद्रीय सुरक्षा दलांकडून मिळाली, तेव्हा भरभरून तो मतदान केंद्रात गेला आणि त्यांनी ममताला पाडून दाखवलं. हे असं होईल हे ममताला का कळत नव्हतं? कारण मतदाराला आणि सामान्य जनतेला, देशाच्या नागरिकांना भुलवण्यासाठी जे काय खोटे तपशील मीडियामध्ये पुरवले जात होते, ते ममताच्या बुद्धीला बांधून ठेवणारे धागे दोरे होते.
त्या भ्रमामध्ये मतदार अजिबात नव्हता, कारण मतदार जगत होता त्या गोष्टी त्याला माहिती होत्या. त्याला बातम्यांमधून आपण कसे जगतो, आपल्याला ममता दीदीने काय काय दिलं हे माध्यमातून सांगण्याची गरज नव्हती. त्याच्या वाट्याला कुठली गुंडगिरी येते, कुठले बलात्कार येतात, यातून सगळा मतदार गेलेला होता त्यामुळे खोट्या बातम्यांमुळे ममता दीदीचं बुद्धी, हात पाय सगळं बांधून टाकलेलं होतं. आणि ममता दीदी आपणच पसरवलेल्या आपल्या माध्यमाने, आपल्या लाडक्या माध्यमांनी, पुरोगामी माध्यमांनी जे खोटं नाटक पसरवलेलं होतं बातम्या म्हणून, नॅरेटिव्ह म्हणून, त्यात ममता दीदी गुरफटत गेल्या, त्यांचे हातपाय बांधले गेले. त्या एक प्रकारे आपणच पसरवलेल्या भ्रमजालामध्ये इतक्या गुरफटल्या होत्या की त्यातून सुटायची जागा नव्हती. पण मतदार त्या जालाच्या बाहेर होता आणि त्या मतदारापर्यंत भाजपचा आणि RSSचा कार्यकर्ता प्रचारक पोहोचत होता आणि त्या पोहोचलेल्या कार्यकर्त्याने केलेल्या प्रचारावर मतदानामध्ये चमत्कार घडला आणि 8-9% आसपास भाजपला अधिकची मतं पडली आणि तितकीच जवळजवळ ममता दीदीची मतं घटली आणि ममता दीदीची शिकार झाली. गाजावाजा न करता ममता दीदीची शिकार मोठा भाईनी केली, तर त्यामध्ये सगळ्यात मोठा ममता दीदीला फसवणारा आरोपी कोण असेल तर तो देशभरचा आणि प्रामुख्याने बंगालमधला मीडिया आहे, पत्रकार आहे. त्यांनी ममता दीदीला इतकं गाफील करून ठेवलं होतं की त्या खोट्या नाट्या बातम्यांच्या जंजाळामध्ये आणि दोरखंडामध्ये ममता दीदीने स्वतःलाच इतकं जेरबंद करून टाकलं की त्यांची शिकार करणं, त्यांना पराभूत करणं निवडणुकीत हे मोठा भाई अमित शहा यांच्यासाठी सोपं होऊन गेलं. जे जे कोणी देशातले राजकारणी आहेत, मोदी विरोधी, भाजप विरोधी आहेत, त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धडा आहे की नॅरेटिव्ह आणि माध्यमांमध्ये रंगवलेल्या खोट्या नाट्या बातम्या या दोरखंडांनी स्वतःला बांधून घेऊ नका. तुमची मोदी आणि भाजप, अमित शहा सहजगत्या शिकार करू शकतील. हाच बंगालच्या निकालाचा साधा सरळ अर्थ आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.